नमस्कार, मी भूषण करंदीकर. आपण पाहताय झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. जीवन मार्गदर्शन या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. गेले 2 महिने ज्योतिषाचार्य श्री आनंद कुमार आपल्याला अध्यात्म, विज्ञान आणि ज्योतिष यांची सांगड घालून आपल्या दैनंदिन आयुष्यात भेडसावणाऱ्या समस्यांवरती सोपे उपाय सांगतायत. आजही आपल्या स्टुडिओमध्ये त्याला पंडित स्वागत करूयात. आपलं खूप खूप स्वागत. जय माता दी. आनंद कुमार यांची थोडक्यात ओळख करून देतो. ॲस्ट्रॉलॉजिकल रिसर्च सेंटर याचे ते संस्थापक संचालक आहेत. गेली 16 वर्ष ते या क्षेत्रामध्ये काम करतायत. अनेक नागरिक आहेत ज्यांनी आनंद कुमार यांना भेटून त्यांच्या समस्यांवरती उपाय जाणून घेतलाय. आपल्याला काही समस्या असतील तर त्यांच्या मुंबई आणि पुणे ऑफिसचे संपर्क पत्ते, त्यांचे दूरध्वनी क्रमांक, वेब आयडी, मेल आयडी आम्ही दाखवतोय. आपण हे टिपून घ्या. जरूर संपर्क करा. आनंद कुमार यांच्या भेटीची वेळ आधी निश्चित करा. त्यांची भेट घ्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यात भेडसावणाऱ्या समस्यांवरती सोपे उपाय जाणून घ्या. आज आपण चर्चा करणार आहोत कोर्ट कचेरी या विषयावरती. आनंद कुमारजी, कोर्ट कचेरी, खरं तर कोर्ट म्हटलं की सगळ्यांच्या मनात एक धडकी भरते. शहाण्या माणसानेही कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात, पण अनेकांना कोर्टाची पायरी चढायची वेळ येते. असं काय असतं पत्रिकेमध्ये की ज्यामुळे त्या माणसांना कोर्टाची पायरी चढावी लागते? भूषण, सगळ्यात महत्त्वाचा चांगला विषय सांगितलं की शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये. तर कोर्टात कोणी आवडीने जात नाहीये. एक तर काही लोक सवडीने जातात आहे, तो विषय फार महत्वाचा आहे. पण त्यांना जाण्याच्या पत्रिकेला काही भाग पाडते. जर पत्रिकेमध्ये शनी हा मृत अवस्थेत किंवा वक्री हा व्यायाभावात असेल किंवा व्यायाभावामध्ये म्हणजे 12व्या स्थानामध्ये जर गुरुसोबत चांडाळ योग, नीचभंग नावाचा योग, विषय योग असं जर काही चुकून जर आलं तर अशा लोकांना कळत नकळत कोर्टात जावं लागतं किंवा कोर्ट कचेरी करावी लागते. हे कुठे मध्यस्थी कोणा राहिल्यामुळे कोर्ट कचेरीला करावी लागते, कोणाला आय विटनेस राहिला म्हणून कोर्ट कचेरी करावी लागते, कामामध्ये काही वेळ हलगर्जी झाला म्हणून कोर्ट कचेरी लागते, प्रेम प्रकरणात किंवा प्रणयात काही गडबड झाली म्हणून कोर्ट कचेरी लागते. हे कोर्ट कचेरी कारणं जवळ 10 ते 12 कारणं आहेत. इच्छा नसताना अनेक लोकांना कोर्टात जावं लागतं. पण यश किती लोकांना मिळतं हा एक संशोधनाचा भाग आहे. त्यातही पुढे मी नक्कीच सांगेल. पण तुमच्या प्रारब्ध म्हणजे पत्रिकेनुसार तुम्हाला कोर्ट कचेरी करावी लागते असा विषय आहे. तुम्ही कोर्टात जाण्याची वेगवेगळी कारणं सांगितलीत, पण ही कारणं पत्रिकेतल्या कोणत्या दशा महादशा याला कारणीभूत असतात? राहूची महादशा, केतूची महादशा, चंद्राची, शनीची. आणि जर कळत न कळत हे अशुभ असतील, वक्री असतील तर ह्यांना कोर्ट कचेरी डेफिनेटली करावी लागते. हा, किंवा पोलीस स्टेशन त्रास होऊ शकतो. काही वेळा कायद्याची चकोरीमध्ये यांची अनेक कामं अडकलेली असतात. म्हणजे कोर्टात जायचं नाहीये पण प्रॉपर्टीज एखादं इलेक्शन अडकलेलं आहे, त्यात होत नाही, लिगलमध्ये जाण्याचे चान्सेस आहेत, कागदोपत्री काहीतरी अडचणी असतात. असं म्हणजे चक्क कोर्टात जायला लागलं असं नाहीये. मात्र अनेक ठिकाणी कागदोपत्री यांच्या दिशाभूल होते किंवा कागदोपत्री वर्क, लिगली वर्क पूर्ण होत नाहीये असंही म्हणेल मी. पण या सगळ्यांच्याच पत्रिकेत दशा महादशा असतात? हो, सगळ्यांच्या, सर्व तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जीवनात तसा प्रकार असतो. हा, पण तो जर अशुभ असेल, मृत असेल, वक्री असेल तरच. अच्छा. मग ज्याचा शनी भाग्यात वक्री आहे किंवा शनी, राहू, केतू आणि चंद्र हे जर व्यायाभावात जर असले असतील आणि ते वक्री असतील तर त्यांना असं करावं, कोर्ट कचेरी करावी लागते किंवा कोर्ट कचेरीला सामोरं जावं लागतं. व्यायाभावामध्ये किंवा षष्ठ भावामध्ये राहू सोबत गुरु, चंद्र, मंगळ, शनी असे जर ग्रह आले तर मात्र यांना कोर्ट कचेरी करावी लागते. सर्वांनाच नाही, त्यांच्या इतर पत्रिकेतले इतर कारणे त्याला महत्वाचे असतात. खरंय. पण अशा कोणत्या दशा महादशा आहेत की ज्यामध्ये कोर्टाचा निकाल शुभ किंवा अशुभ लागू शकतो? बरोबर, चांगला प्रश्न विचारला. हाच महत्वाचा विषय आहे. तुम्ही कोर्टाची जी तारीख लागलेली आहे म्हणजे कोर्ट कचेरी चालू झालेली आहे तर जर अशुभ काळात जर चालू झाली तर निकाल त्या भले त्यांची बाजू सत्य असून सुद्धा तो विरोधात जातो. मात्र एवढं सत्य. अच्छा. म्हणजे तुमची जी कोर्ट कचेरी तारीख लागते ती तुमच्या पत्रिकेमधल्या अशुभ दशेत जर लागली तर तुमचा कोर्टाचा निकाल तुमची बाजू किती जरी बरोबर असेल तर तुमच्या विरोधात जातो, हे तेवढं सत्य. अच्छा. हा, मग त्याला उपाय काय? मग ज्यावेळी आपला पहिला निकाल आपल्या खालच्या कोर्टाने अपिलात जर आपल्या विरोध लागलाय, अपील जायचंय तर आपण शुभ काळ घेऊनच त्याचं अपील करावं जेणेकरून तो निकाल तुमच्या बाजूने लागेल. खरंय. जेव्हा आपण एखाद्या पत्रिकेचा अभ्यास करतो तेव्हा कोर्टाची पायरी या व्यक्तीला चढावी लागेल का हे आपल्याला जेव्हा दिसत असतं तर त्याच्या पत्रिकेतली ग्रह नक्षत्र त्याला कशी कारणीभूत ठरत असतात? आपण काय विश्लेषण करा? हो, मी सांगेल की अतिगंड नावाचा दोष, गंड नावाचा योग, अतिगंड नावाचा योग, तैतलीकरण नावाचा योग जर या पत्रिकेत एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत आहे आणि योगागन त्याच्या पत्रिकेत व्यायाभावात शनी, राहू, केतू, चंद्र आहेत किंवा अशुभ अवस्थेत आहेत, मृत अवस्थेत आहेत, तरी आम्ही संकेत होतो बाबा एखादी कोर्ट केसेस लागण्याचे चान्सेस आहेत. मग ते आपल्याला अंदाज करतो कोणत्या कोणत्या वयाच्या कोणत्या वर्षांच्या दरम्यानमध्ये. आणि तेवढ्याच आम्ही प्रिकॉशन घेतलं बाबा जाणून बुजून बाबा एखादी कोर्ट केसेस लावायचे. उदाहरणार्थ एखादा पैसे घेतलेले आहेत आणि तो पैसे देता मित्र पैसे देत नाही म्हणून कोर्टात जर जायची वेळ आली
तर मी सांगेल थांबा, जे काय वर्ष 6 महिने 2 वर्ष 4 वर्ष जे काय अशुभ काळ आहे जाऊ दे, त्या वेळात तरी कोर्टात गेला तरी मिळणार नाहीत. आणि बिचारा आज चांगला मित्र होता म्हणून त्याला मदत केलीत, बरोबर. आणि तो त्याची दिवस खराब आहेत म्हणून तो पैसे देत नाही, किंवा त्याची नियत वाईट झाली म्हणून पैसे देत नाही. मग थांबा, वेट ऑन वॉच, काही दिवस थांबा, चांगला कळेल त्यावेळेला मागा, त्यावेळी त्याची परिस्थिती सुधारली असेल, त्याची नियत बदलली असेल, तो तुम्हाला पैसे देईल. मला अशा प्रॉपर्टी संबंधित अशा केसेस मला जास्त येतात आहे, प्रॉपर्टी संबंधित केसेस जास्त येतात आहे. आणि अचानक निर्णय घ्यावे लागतात हे डिवोर्स संबंधित कारणांमुळे. हे सगळे घाईवर आलेले लोक असतात. हा महत्वाचा विषय आहे भूषण. खरं आहे. यावरती उपाय काय सुचवाल? म्हणजे जर का अशी परिस्थिती असेल तर अशा लोकांनी नेमके उपाय काय करावेत जे आपल्याला ढोबळमानाने सांगता येतील? अगदी भूषण, चांगला प्रश्न. याला सगळ्यात महत्वाचं, आपण कोर्ट कचेरी करतोय तर आपला वादीन प्रतिवादी दोन तिथे व्यक्ती असतात. तर मी असं दुश्मनाला जर आपल्या गळ्याशी लावलं, दुश्मनाला आपण आलिंगन घातलं तर विषय संपतो, कोर्टात जायची गरज नाही, तो विषय तिथंच संपतोय. जादू की जप्पी. हा गमतीचा विषय आहे. पण गंमत काय होते तिथे की तिथे स्वार्थ आणि त्या पत्रिकेला दशात मला कारणीभूत चांगले निर्णय घेणं मारक ठरतात. चांगले निर्णय घेण्यासाठी तुमच्या दशा तुम्हाला ते घेऊ देत नाही. मग त्याचा तुमच्या व्याह्यास्थानात जर कोणती अशुभ दशा असेल तर शांत निवारण करावं. तुम्ही ब्ल्यू टोपाज नावाचा रत्न येतो, हा वशीकरण रत्न म्हणून जनरली त्याला प्रचलित आहे. हा रत्न तुमच्या सोबत ठेवून द्या. समोरचा व्यक्ती तुमच्याकडे काहीतरी भावनेने कॉम्प्रोमाइज करायसाठी येईल किंवा त्यातून सममध्ये तोडगा काढण्यासाठी येईल. त्याचसोबत हाताजोडी नावाची वनस्पती येते. मागे एका कार्यक्रमात सांगितलं होतं, त्या हाताजोडी नावाची वनस्पती कोर्ट कचेरी नक्कीच चांगली. कोर्ट कचेरी न्याय्य यंत्र, भले तुमची बाजू चुकीची असो अथवा बरोबर असो, त्यात आपल्याला न्याय मिळावा, आपली बाजू शेवटपर्यंत कोर्टाने आपल्या ऐकून घ्यावी. कोर्ट कचेरी न्याय यंत्र ह्या सगळं डोबळ सगळ्यांनी करा. म्हणजे तुमच्या पत्रिकेचा काही संबंध नाही आहे. आता जे उपाय सांगतोय सर्वसामान्य केलं तरी चालेल. परंतु आपल्या पत्रिकेमध्ये जी कोर्ट कचेरी केस लागलेली आहे किंबहुना लावलेली आहे ती शुभ काळात लावले की नाही हे मात्र तपासून घ्या. तुम्हाला यश की अपयश आजच निकाल तुम्हाला कळेल. अच्छा, बरोबर. दुसरी गोष्ट काय असतं की जर पत्रिकेमध्ये गुरुच्या ग्रहासोबत चंद्र हा राहूच्या सोबत जर पत्रिकेत आला आणि तो व्याहाभावात जर असेल तर अशा वेळेला वर्षानुवर्ष जातात आहे, कोर्टात निकाल लागत नाहीत. वर्षानुवर्ष 10, 15, 20 वर्ष माझ्याकडे केसेस आहेत, कोर्टाचे 5, 10 वर्ष निकाल लागलेले आहेत. मग अशा वेळेला विषयोग शांत निवारण करणं आणि त्यातले काही साधे टोटके आहेत ते केलं तर त्याच्या आधी ती सेटलमेंट होऊन जाईल, किंबहुना तुमच्या त्या प्रारब्धामुळे लवकर बोर्डावर येईल. ओके, त्या केसचा निकाल लागण्यासाठी प्रवृत्त असाल. असेच काहीतरी विषय आहेत ते पत्रिकेत तुमच्या, त्याला पत्रिका तुमची कारणीभूत असते, दुसरं काही नाही. समजा भाग्यात ग्रहण योग आणि लग्नस्थळी मंगळ असेल तर अशा वेळेला कोर्टामध्ये चालू असलेल्या केसचा निकाल काय लागू शकेल? बघा, आता ती जर केस जमिनी संबंधित स्थावर मालमत्तेत संबंधित असेल तर 100% ह्या ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत हा योग आहे तर त्याच्या विरोधात जाणार. अच्छा. कारण भाग्यस्थानामध्ये चंद्र मनाचा कारक, गुरु धनाचा कारक आणि मंगळ जर पत्रिकेत चतुर्थ स्थानात आहे, हा षडाष्टक योग झालेला आहे आणि इथे विषयोग निर्माण झालेला आहे. षडाष्टक योग म्हणजे तुझ्यावर जमीन आणि तुझ्यावर कर्मेना प्रीती षडाष्टक, आणि मृत्यू षडाष्टक मध्ये शेवट होणं, वाईट होणं, नुकसान होणं, त्या व्यक्तीचं नुकसान होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त असतात. त्यामुळे ज्या अशा व्यक्तीच्या पत्रिकेत आहे तर त्यांनी उपाय करणं गरजेचं आहे, म्हणजे विषयोग शांत करणं गरजेचं आहे. मंगळ त्याचं कोणत्या अवस्थेत आहे, वृद्ध आहे, बाल आहे, नीच आहे, उचित आहे, मार्गीय अस्तंगत आहे, हे तपासून घेणं गरजेचं आहे. आणि जी आपल्या फेवरेबल करण्यासाठी त्यांनी उपाय करणं मात्र गरजेचं आहे असं सांगेल. नाहीतर ही अशा व्यक्तींच्या बाबतीत केस यांच्या विरोधात 100% जाणार. अच्छा, जनरल कोणीही असो. बरोबर. षष्ठात जर का शनी असेल तर केसचा निकाल काय लागू शकेल? षष्ठाचा शनी युवा अवस्थेत असेल, कुमार अवस्थेत असेल तर तो, वृद्ध असेल तर तो निकाल पॉझिटिव्ह, बालावस्थेत असेल, मृत अवस्थेत असेल तर तो निगेटिव्ह. असेच काही प्रकार त्या बाबतीत आपल्याला सांगता येतात. खरंय. यावरती आपण नेमके उपाय काय सांगाल? म्हणजे समजा कोर्ट कचेरी करावी लागणार असेल, ती टाळायची असेल तर आपल्याला काही उपाय करता येतात का? हो, नक्कीच उपाय करता येतात. पहिली गोष्ट प्रिकॉशन्स घेणं, म्हणजेच की बाबा आपल्याला कोर्ट कचेरी लावायची आहे आणि समोरच्या व्यक्ती आपल्याला ती अवाक्य देत नाही, आपलं ऐकत नाहीये, तर आपला शुभ काळ काढा. कोणत्या काळात आपल्याला ते निर्णय घेणं सोपं जाईल त्यावर महाराज त्यांचं कोणत्या काळात आपण त्यांना भेटणं योग्य राहील, जेणेकरून ते कोर्टात जाण्याच्या आधीच आपल्याला सेटलमेंट करता येईल. पण त्यासाठी तुमचा शनी कसा आहे ते बघून घ्या, त्याच्यानंतर चंद्र कसा आहे बघून घ्या, आणि व्याह्यास्थानात कोणते अशुभ ग्रहांची स्थिती तर नाही ना. अशुभ ग्रहाची म्हणजे शनी, मंगळ, राहू, केतू यांची महादशा तर चालू नाही ना, किंबहुना गुरुची महादशा आहे, चांगल्या ग्रहाची महादशा आहे, रवीची महादशा आहे, आणि प्रत्युत्तर शनी येतोय, ह्याला कुयोग मानला जातो. अच्छा, तर ते तुमचं नुकसान करेल, कायद्यात चकाट्यात नेऊन तुम्हाला स्वतः त्यात अडकवलं जाईल. तर अशा वेळेला तुम्ही पत्रिका पाहून निर्णय घेणं गरजेचं आहे. ती वेळ संपते. सगळ्यात वाईट वेळ कोणात राहत नाही, चांगली वेळ कोणाची राहत नाही. दिवस बदलतात, आपल्या ग्रहदशा बदलतात. कोणताही पल त्याच्या आयुष्यात, तुमच्या आयुष्यात कोणताही तो क्षण
आनंदाचा दुःखाचा सारखा राहत नाहीये. मात्र ह्या दुःखाच्या आणि आनंदाच्या वेळेला आपल्या प्रगतीपथाचा मार्ग शोधण्यासाठी ह्या ज्योतिष शास्त्राचा वापर करावा असं मी थोडक्यात सांगेल. खरंय. खरं तर या सगळ्यामध्ये जी तुम्ही वेगवेगळी कारणं सांगितलीत त्यामध्ये सध्या तरुणाईला असेल किंवा एकूण आपल्या समाजाला भेडसावणारा मुख्य प्रश्न असतो तो म्हणजे घटस्फोटाच्या केसेस. आपण त्याविषयी बोलूयात, पण त्यावर एक छोटीशी विश्रांती इथे आम्ही घेतोय. आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा जीवन मार्गदर्शन. जीवन मार्गदर्शन या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्याला मार्गदर्शन करतायत ज्योतिषाचार्य श्री आनंद कुमार. आपण कोर्ट कचेरी याविषयी त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेतोय. आपण जसं मगाशी बघितलं की कोर्टात जाण्याची अनेक कारणं असतात, पण सगळ्यात जास्त भेडसावणारी समस्या ती म्हणजे घटस्फोटाची असते. तो नाजूक विषय असतो. तर घटस्फोटासाठी कोर्ट कचेरी करावी लागणं याकरता पत्रिकेतले कोणते ग्रह, दशा, महादशा कारणीभूत असतात? भूषण, चांगला प्रश्न विचारलात. कारण कोर्ट कचेरी ही घटस्फोटाविषयीची कोर्ट कचेरी ही वयवर्ष साधारण 20 वर्ष ते वयवर्ष 40 वर्ष या दरम्यानच ऑलमोस्ट 95% हा रेशो आहे. या वेळात कसं असतं, ही टीनेजर मध्ये असणारी मुलं आणि आई वडिलांचं न ऐकल्याचं प्रमाण ह्याच्यामध्ये मोठं असतं. आई वडिलांचं न ऐकणं म्हणजेच काय, यांचा चंद्र कुठेतरी कमजोर झालेला असतोय. म्हणजे स्वतः निर्णय घेणं कुठेतरी कमजोर असतात आहे आणि दुसऱ्यावर विसंबून निर्णय घेतात आणि ते निर्णय चुकतात. ते ज्यावेळेला लक्षात येतं त्यावेळी हा घटस्फोट अशा विषयाकडे जातात. हा निर्णय चुकणं ह्याचा एकच विषय महत्वाचा असं नाहीये. ह्याला पत्रिकेला शुक्र नावाचा ग्रह कारणीभूत आहे. पत्रिकेतलं पंचम स्थान, सप्तम स्थान, भाग्यस्थान याला कारणीभूत आहे. आणि त्याचबरोबर ह्याचं व्यक्तिमत्व म्हणजे लग्नस्थान त्याला कारणीभूत आहे. म्हणजे कोर्ट कचेरी पाहण्यासाठी जनरली आपण स्थावर मालमत्तेच्या विषयी कोर्ट कचेरीचं चतुर्थस्थान, व्यायस्थान आणि भाग्यस्थान पाहतो. तर कोर्ट कचेरी मॅरिड लाईफ म्हणजे डिवोर्स संबंधितली जी केस आहे त्यासाठी आम्ही 4 स्थानं पाहतो. एक तर 5 स्थानं पाहतो. एक तर लग्नस्थान, पंचम स्थान, सप्तम स्थान, भाग्य आणि व्यायस्थान ह्या 4 स्थानांचं आपल्याला 5 स्थानांचं आपलं मंथन करावं लागतं. या स्थानामध्ये चुकून कुठे जरी अशुभ ग्रहांची दृष्टी असेल किंवा अशुभ ग्रहांचं वास्तव्य असेल तर अशा लोकांना कोर्ट कचेरी लागते. म्हणजे उदाहरणार्थ चंद्र या ग्रहासोबत जर रवी आला, चंद्र रवी लग्नस्थानात आला तर अशा लोकांनी कर्णीन कत्नीमध्ये फरक असतो. आणि संसार, एखादी मुलगी असेल ती संसारी गेली तर आई वडिलांकडे होती ती वेगळी होती, लव्ह मॅरेज करून आले किंवा लग्न अरेंज मॅरेज केलेलं आहे, इकडे वेगळी वागते. कारण या अशा मुलींचं आई वडिलांच्या घरात एक स्वच्छंद राहणं असतं आणि तिकडे गेल्यानंतर संसारी सासरवडीत राहणं किंवा सासरच्या मंडळीत राहणं कुठेतरी गडबड होते. बरोबर. म्हणजे अगदी भाजीमध्ये मीठ जास्त झालं तर सासू सांगण्याची पद्धत वेगळी असते आणि याचा रवी आणि चंद्र लग्नस्थान असल्यामुळे उत्तर देण्याची पद्धती वेगळी असते. त्या सासूबाईला पटत नाही. 1 वेळ 2 वेळ होईल. आता तिथून लागलं सप्तम स्थान, नवऱ्यालाही पटत नसेल तर मग गडबड आहे. बरोबर. घरातल्या त्या मुलीला समजून घेणं 2च लोक असतात, एक तर सासू आणि दुसरा पती, नवरा. बरोबर. आणि जर त्या भाग्यस्थानात चुकून जर एखाद्या शुक्रासोबत जर शनी असेल किंबहुना शुक्रासोबत पत्रिक कुठेही जर शनी, मंगळ, राहू, केतू जर ग्रह असेल तर त्याला नीचभंग नावाचा एक मानला जातो. तर अशा युवतीच्या बाबतीत 100% कोर्ट कचेरी करावीच लागते. कोर्टात जातात किंबहुना कोर्टात नाही गेलं तर आईबापाच्या घरात तिला पुढचं आयुष्य काढावं लागतं. अनेक कुटुंब आहेत बाबा, नाही बाबा कोर्ट कचेरी करायची नाही, परिस्थिती गरीब असते, पाठी राखा कोणी नसतो. कारण रवी यांच्या लग्नस्थानात नाही, ही थोडे निर्णयक्षम असतात, घरातली व्यक्ती जास्त बोलणारे असते. त्यामुळे कोर्ट कचेरी ह्या अशा कारणांमुळे लागते. त्यामुळे पत्रिका पाहणं गरजेचं आहे. डिवोर्ससाठी पंचम स्थान, सप्तम स्थान, भाग्यस्थान, व्यायस्थान, लग्नस्थान पाहणं गरजेचं आहे. आणि कोर्टाच्या ह्या लोकांनी कोर्टात जाण्याच्या आधी तज्ज्ञ वकिलाचा सल्ला घेतल्याशिवाय किंबहुना ज्योतिषी सल्ला घेतल्याशिवाय तुम्ही कोर्टात जाऊच नाही. वकील सल्ला घेतला तर 80% वकील तुम्हाला सांगतात आहे की कोर्टात जा, कारण तिथे त्यांचा काही अंशी आपला व्यवसाय दृष्टी हेतू असेल, म्हणजे ते चुकीचे असं नाहीये. पण तुम्ही 20% नक्की लोक चांगली आहेत, त्यामुळे चांगल्या लोकांना सेकंड ओपिनियन घ्या आणि ज्योतिष सल्ला मात्र घ्या. मी जर कोर्टात गेलो यश मला मिळेल की नाही तर का नाही मिळेल तर केव्हा मिळेल, 4, 5, 2, 10 वर्ष आयुष्याची ते तर वेस्ट जाणार तर नाहीत ना, हा सल्ला मात्र घेणं अतिशय महत्वाचं आहे. खरं. पण जर आपल्याला पत्रिकेत असे योग कळत असतील तर मग त्याच्यावरती उपाय पण असतील? हो, अनेक उपाय आहेत ना, अनेक उपाय आहेत. म्हणजे प्रिकॉशन्स घेणं हा त्यातला पहिला उपाय. बरोबर. उदाहरणार्थ मला सांगितलं की लग्नस्थानात जर चंद्रासोबत, आता जे आपण उदाहरण दिलं त्या उदाहरणार्थ लग्नस्थानाच्या चंद्रासोबत रवी आला तरी आपण ग्रहण योग मानतो. तर आयुष्याला लागलेला ग्रहण आहे, व्यक्तिमत्व लागलेलं ग्रहण आहे, तो ग्रहण एक शांत करा, व्यक्तिमत्वाचं ग्रहण निघून जाईल, मग त्या मुलीमध्ये सुधारणा येतील, संसार सुखाचा होईल. चुकून सांगितलं भाग्यस्थानामध्ये शुक्रासोबत जर कोणता अशुभ ग्रह आले, शुक्र वैवाहिक कारक, शरीरकारक, पतीला सुख देण्याचा कारक,
तिथे प्रेम आणि प्रणयामध्ये आपण हा विषय घेतलेला होता, तर प्रणयात कुठे कमतरता येते शुक्रासोबत शनी आल्यामुळे, तर प्रणय चांगलं होईल, संसार सुखाचा होईल. किंवा कळत न कळत चुकून जर आपली पावलं, मेल अथवा फिमेलची पावलं चुकीची पडली असतील तर त्यातून ती मार्ग रुळावर येतील. आता उदाहरणार्थ कालच्याच परवाच्या एका मालिकेत मी टीव्हीवर जीच्या एक कार्यक्रम मालिका दाखवलं की तिथे काहीतरी गडबड दाखवली. त्या डॉक्टरला, नवरा डॉक्टर असतो, हातात नाडीवर पाहतो की असं काहीतरी आहे बाबा, आणि ते संभ्रमाचं वातावरण निर्माण होतं. ती संभ्रम कमी करणं हे तुमच्या हातात आहे. हे संभ्रम कमी करणं तुमच्या हातात आहे. ती वेळ जातो आयुष्यातली 4-6 महिने जातात, 2 कुटुंब, चांगली कुटुंब तिथे उद्ध्वस्त होतात आहे. तर ते उद्ध्वस्त होणं टाळू शकतो असं माझं प्रामाणिक मत. जगात वाईट कोणी नसतं, चुकीचं कोणी नसतं. असते चुकीची तुमची सर्वसामान्य भाषा, तुमची वेळ. आणि ज्योतिषी म्हणून सांगेल तुमच्या पत्रिकेला ग्रहदशा बदलवणं आपल्या हातात तुमच्या माझ्या नाहीये, पण त्या सुधारणं तुमच्या माझ्या हातात आहे हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे. एवढं नक्कीच मी सांगेल. खरंय. ही झाली घटस्फोटावरनं उद्भवणारी कोर्ट कचेरीची परिस्थिती. पण अशा आणखीनही काही कारण आहेत की ज्यामुळे कोर्ट कचेरीत जावं लागतं, जसं काही मालमत्तेचे वाद असतात, त्याविषयी आपण बोलूयात. मात्र त्यापूर्वी एक छोटीशी विश्रांती इथे आम्ही घेतोय. आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा जीवन मार्गदर्शन. जीवन मार्गदर्शन या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोर्ट कचेरी या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करतायत ज्योतिषाचार्य श्री आनंद कुमार. आपण घटस्फोटांसंदर्भातल्या ग्रहदशा काय असतात ते बघितलं पत्रिकेमधल्या. मालमत्तेचा वाद असतो, त्या मालमत्तेच्या वादानुसार पण अनेक वेळा कोर्ट कचेरी करावी लागते. तुमच्याकडे अशाच एक बाई आल्या होत्या ज्यांनी तुम्हाला तुमचं मार्गदर्शन घेतलं होतं, खासनीस मॅडम. तर त्यांचा जन्म 21 ऑगस्ट 1957चा आहे. संध्याकाळी 4ची वेळ आहे. आणि त्यांची कोर्टातली जी केस सुरू होती ती अनेक वर्ष सुरू राहिली. तर त्याचं आम्हाला थोडक्यात विश्लेषण सांगाल, त्या केस संदर्भात तुम्ही कसं त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्या केसचा निकाल कधी लागला आणि काय लागला? भूषण, ही अतिशय चिकाटीची केस होती. ह्या मॅडम 2006 साली माझ्याकडे आल्या होत्या. आणि त्याच्या आधी किमान 10 ते 12 वर्षांची कोर्टात केस चालली होती. ह्या मुंबई गिरगावातून माझ्याकडे येत होत्या. या केसमध्ये अशी जटिल समस्या होती. हा स्वतः अविवाहित आहेत. अच्छा. आणि गिरगावात जुनी यांची चाळ होती. 2 बहीण भावंड होती. भावनाचं लग्न झालं होतं आणि काळाच्या ओघात आई वडील या दुनियात त्यांच्यासोबत नव्हते. आणि नंतर योगायोगाने त्यांचा पाठीराखा भाऊ यांना सोडून गेला. अरे बापरे. त्यांची वहिनी होती आणि त्यांना 2 मुलं होती. चाळ अख्खी वहिनी ताब्यात होती आणि आई वडिलांचं घर होतं ते यांच्याकडे होतं. काळाच्या ओघात त्यांचं लग्न झालं नाही. अर्थजन ह्या नोकरीला कुठे नसल्यामुळे ह्या हतबल झाल्यानंतर कुठेतरी कोणी सांगीवांगी माझ्याकडे पोहोचल्या. त्यावेळी पत्रिकेत बघितलं तर भाग्यस्थानामध्ये यांच्या रवी सोबत असणारा मंगळ अंगारक योगाचा होता. आणि पत्रिकेतला मंगळ नावाचा ग्रह हा मृत अवस्थेत होता. सोबत बुध नावाचा ग्रहही मृत अवस्थेत. वहिनीची अनेकदा विनवणी केली, वहिनी ऐकल्या नाहीत. शेवटी कोर्टात दरवाजा ठोठावला, कारण त्यांना माहिती वडिलांची प्रॉपर्टी, हक्काची प्रॉपर्टी मला मिळायलाच हवं. पण त्या मिळण्यात अनेक अडचणी येत होत्या. अनेक अडचणी. 2दा खालच्याकडून वरच्या कोर्टात केस गेली आणि त्या हतबल होऊन माझ्याकडे आल्या होत्या. पत्रिकेत अनालिसिस केलं तर लक्षात आलं की बाबा ह्यांच्या पत्रिकेत व्याहाभावामध्ये शनी आहे आणि सुखस्थानामध्ये यांच्या सुखस्थानात कोणताही ग्रह नाही, म्हणजे सुख यांना आयुष्यात मिळणार नाही हे सिद्ध झालं होतं. भाग्यस्थान असणाऱ्या मंगळासोबत रवी याला अंगारक योग म्हणतात. पहिली गोष्ट त्यांचा चिडचिडोबा, हट्टी आणि अडमुठेपणा जो होता ह्यांचा अडमुठेपणा होता तो त्यांना कूल करून घेतला. अच्छा. त्यांना पहिले निर्णयक्षम बोललं, तुम्हाला काय पाहिजे, प्रॉपर्टी पाहिजे. तुम्ही त्या वहिनीवर वाद घालण्यात अर्थ नाही, कारण वहिनी तुमचं ऐकणार नाही, कारण तुमचा पत्रिकेला बुध नावाचा ग्रह मृत अवस्थेत आहे आणि योगाने जागेसंबंधित कधीच ऐकणार नाही, कारण मंगळही मृत अवस्थेत होता. बरोबर. पण त्यांना सांगितलं तुम्हाला न्याय मिळेल आणि त्याला वेळ लागेल. मात्र त्यांना आम्ही जे उपाययोजना केल्या, आणि आता कायद्याचं काम तर त्यांच्या हातात नाही, माझ्या हातात नाही, पण 2000 अंदाज मी बांधला 2010 पर्यंत त्यांचं काम व्हावं. पण कर्मयोगाने 2011च्या सप्टेंबर महिन्यात त्यांचा निकाल पूर्ण यांच्या बाजूने लागला. ताबाही मिळाला. निकाल लागला होता अगोदरच, पण त्या जागेचा ताबा मिळणं हे त्यांना अडचणीत होत होतं. त्यांना परत अपील करावं लागलं. त्यानंतर काही महिन्यात त्यांना ताबा मिळाला. ह्या माझ्या जुन्या क्लायंट आहेत. ह्यांच्या पत्रिकेत काय काय दोष होते? एक तर पहिला दोष होता व्यायाभावामध्ये शनी, पण तो युवा अवस्थेत होता. शनी होता तो युवा अवस्थेत. पत्रिकेत भाग्यस्थानात रवी आणि सोबत असणारा मंगळ, म्हणजे उच्च कुळात उच्च खंडात जन्माला वडिलांचे 10 रूम होत्या, 10-12 रूम होत्या. एका रूममध्ये भाऊ राहत होता, एका रूममध्ये त्या राहत होत्या, आणि एक भाड्याने दिलेल्या 8 त्यांच्या रूम होत्या, त्यातल्या 5 रूम यांना मिळाल्या.
म्हणजे जे मिळणार नव्हतं ते मिळवता येतं, पण त्यासाठी तुम्हाला काही साधना विशेष यांनी ज्या कोर्टाची जी खेटे मारले किंवा कोर्टात जो यांनी वेळ घालवला आणि कोणी सांगितल्यानंतर माझ्याकडे आल्यानंतर आम्ही जे उपाय केले त्यानंतर थोडं उशिरा का होईना ह्यांना यश मिळालं. आज या सुखी आहेत आणि त्यांच्या उतारवयात मी फक्त आनंदजींमुळेच मी आज स्थावर आहे. त्यांना लग्न झाल्याचं मूळबळ काही नाही आहे, पण त्या जीव मात्र फार लावतात आहे की आनंदजी बाबा रे आनंद तू काय जरी मागे पुढे काय असेल तर सांग, पुढे आपण करत राहू. आणि ते विचार किमान 4-6 महिन्यातून एकदा तरी मला भेटायला येतात. ही एक महत्त्वाची केस आमच्याकडे कसनीस मॅडमची आहे. ह्या कसनीस मॅडम मुंबई गिरगावून येतात आहे. ह्यांच्या लाभस्थानात असणारा राहू होता, त्यामुळे सजवण्याचा कोणताही लाभ झालेला आयुष्यात नाही आहे. पण प्रॉपर्टी त्यांच्यातून कोणी घेऊन जाणार नाही, लाभ होणार नाही, त्या प्रॉपर्टी सोबत उचलून तर घेऊन जाणार नाही. बरोबर. पण त्यांना माहिती आहे की ते कोणाला दान द्यायचे, शेवटी ते बहिणीच्या भावाच्या मुलांनाच देणार आहेत. तेही त्यांना कबूल केलेलं आहे. पण हक्क माझा आहे, जो पण जीवात जीव आहे तो पण सांभाळणार, शेवटी ते भावाच्या मुलांनाच ते देणार आहेत. कारण भावाची मुलंही यांना तेवढाच जीव लावतात. हे यांच्या पत्रिकेला अंगारोग्य कमी झाला म्हणून यांच्या सगळं परिवर्तन झालेलं आहे. आज ते धन्य मानतात की भावाची मुलं, माझी मुलं काय भावाची मुलं काय वेगळी नाहीत, आज ती मला मानता येत आहे. हे त्यांच्या 4 वर्षात झालेलं परिवर्तन आहे 2011च्या नंतर. पण त्याच्या आधीचे एक शत्रुत्व होतं. कशामुळे? एका छोट्या प्रॉपर्टीमुळे. बरोबर. ह्यांना त्याचे उपभोग घेता येणार नाही, सोबत घेऊन जाणारे नाही त्या, मात्र उपभोग घेत त्यांचे ज्या 60 कोर्ट कचेरी लावली ती तेच यश मिळालं, ह्यात मी समाधानी आहे. खरंय, खरंय. आणि फक्त खासनीस मॅडमच नाहीत, त्यांच्यासारखे अनेक आज लोक असतील की ज्यांच्या अशा मालमत्तेचे वाद सुरू असतील, मग भावांमधले असतील, वडिलोपार्जित संपत्तीचे असतील, किंवा काही जे असे नागरिक असतील की ज्यांचे चाळीत राहणारे असतील, चाळ मालकांची भांडण असेल, असे अनेक वाद असतील. तर या सगळ्यांना मी आवाहन करेन की जर तुम्हाला अशी काही समस्या असेल तर श्री आनंद कुमार यांच्या मुंबई आणि पुणे इथल्या ऑफिसचे संपर्क क्रमांक, त्यांचा पत्ता, ईमेल आयडी, वेब आयडी आम्ही दाखवतोय, त्यावरती जरूर संपर्क करा आणि तुमच्या आयुष्यातल्या अशा समस्यांचे छोटे आणि सोपे उपाय त्यांच्याकडनं जाणून घ्या. तुम्ही आलात, खरं तर हा विषय खूप अवघड असतो, कोर्ट कचेरी सगळ्यांना धडकी भरवणारा असतो, पण तुम्ही इतक्या छान आणि अभ्यासात्मक पद्धतीने विश्लेषण करून हा विषय मांडलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. दर शनिवारी संध्याकाळी 5:30 आणि रविवारी सकाळी 10 वाजता आपण या कार्यक्रमात भेटणार आहोत. आजच्या भागात इथेच थांबतोय. नमस्कार.